नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा आपला व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तर तो आहे की फक्त कट ऑफचा विचार करत राहू नका आणि दिवस तुमच्या हातामधला वाया घालवू नका। आणि ज्यांचा कुणाचा स्कोर असं वाटते की मी काठावरती आहे तर पुढे मी कशी रणनीती आखली पाहिजे, तर त्यांच्यासाठी हा आपला आजचा व्हिडिओ सेशन असेल। त्याच्यामुळे व्यवस्थित केअरफुली जे काही व्हिडिओमध्ये सांगतोय ते केअरफुली तुम्ही सर्वांनी ऐका। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल आपलं नक्की सर्वांनी सबस्क्राइब करून घ्या, कारण जी रिॲलिटी असते ते आपण चॅनलवरती सांगत राहतो। ठीक आहे, तर त्याच्यामुळे सर्वांनी चॅनल आपलं सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करायला विसरू नका। तर आता सुरुवात करूया। तर फक्त कट ऑफचा विचार करत दिवस वाया घालवू नका असं मी का म्हणतोय, किंवा ज्यांचा स्कोर कमी आहे असं मी आणि जर तुम्ही फक्त कट ऑफचा विचार करत राहिलाय आणि तुम्ही जर तुमच्या हातामधून दिवस वाया घालवताय तर याची रिझन्स जे आहे ते तुम्हाला मी पहिल्यांदा सांगून देतो की याचे रिझन्स काय काय आहेत। तर पहिल्यांदा एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे, आता गट क ची पूर्वपरीक्षा जी आहे ती आपल्या तोंडावरती जवळपास येऊन ठेपलेली आहे। मे मध्ये त्याची पूर्वपरीक्षा जी होणार आहे। ठीक आहे, तर गट क चा पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम हा जो आहे हा गट ब चाच पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम आहे। ठीक आहे, त्याच्यामुळे जे तुम्ही इथं वाचलेलं आहे गट ब च्या पूर्वपरीक्षेला जे काही तुम्ही वाचलेलं आहे तर त्याची जी आहे ती तुम्हाला रिव्हिजन जी आहे ती तुम्हाला आता इथून पुढे करायची आहे। ठीक आहे, त्याची रिव्हिजन जी आहे ती तुम्हाला करायची। आता तुम्ही म्हणाल की मुख्य परीक्षेबद्दल आम्हाला काहीतरी सांगा की कशा पद्धतीने ह्या गोष्टी ज्या आहेत त्या टॅकल करायच्या आहेत। तर पहिली एक गोष्ट स्टेप बाय स्टेप सांगतो, केअरफुली तुम्ही ऐका। तर गट क पूर्वपरीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे हा गट ब च्या पूर्वपरीक्षेचाच अभ्यासक्रम आहे। त्याच्यामुळे काय झालेलं आहे की दिवस जे आहेत आपल्याकडे कमी उरलेले आहेत। बघता बघता जे ते वर्ष निघून जातात तर हे 80-85 दिवस जे आता हातामध्ये उरले, ज्या दिवशीपासून मी हा व्हिडिओ बनवतोय ते सुद्धा पटकन निघून जाऊ शकतात जर तुम्ही फक्त विचार करत राहिला आणि कुठलीही तुम्ही स्ट्रॅटेजी जर तुमची आखलेली नाही तर। जे इथं तुम्ही गट ब ला जे काही ज्या विषयामध्ये तुम्ही कमी पडलेला असाल किंवा जिथे तुमची प्रॅक्टिस कमी पडलेली असेल, जे काही तुमचे ड्रॉबॅक्स असतील त्याच्यावरती तुम्ही वर्किंग करून ह्या गट क ची पूर्वपरीक्षा अजून चांगल्या मार्क्स मला कसे पडतील, भले तुम्हाला गट ब ला आता काठावरती तुम्ही असाल असं तुम्हाला वाटतंय, पण गट क च्या पूर्वपरीक्षेला आपण त्या लीडने कसं राहू त्या कट ऑफ मध्ये याचा तुम्हाला विचार जो आहे तो आतापासून तुम्हाला करायचा आहे। आणि फक्त विचार करत राहून चालणार नाही, तर तुम्हाला ऍक्शन सुद्धा घ्यावी लागेल। ठीक आहे, ऍक्शनेबल सगळे इथून पुढचे तुमचे प्लॅन्स असले पाहिजे, ते एक्झिक्यूट व्हायला पाहिजे, तर आणि तरच तुमची गट क ची पूर्वपरीक्षा जी आहे ही निघू शकते। आता तुम्हाला जर काठावरती आता तर दोघांची सांगड घालून तुम्हाला मेनचा अभ्यासक्रम जो आहे तो चालू ठेवायचा आहे। तो कशा पद्धतीने चालू ठेवायचा आहे, तर फक्त मराठी आणि इंग्रजीचा अभ्यास जो आहे हा तुम्ही चालू ठेवा। फक्त मराठी आणि इंग्रजीचा अभ्यासक्रम जो आहे, ज्यांना काठावरती वाटते की बाबा माझं काठावर कट ऑफ जे आहे ते मी आहे, मला माहित नाही की पुढे आता मी काय करू, मेन्सचा अभ्यास करू की काय करू। आता मेन्स मध्ये वेगळं काय करणार आहात तुम्ही, मेन्स मध्ये फक्त वेगळं आहे मराठी आणि इंग्रजी, आणि दुसऱ्या पेपर मधला माहिती अधिकार अधिनियम, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 आणि तंत्रज्ञान, हे जवळपास एक 3 विषय आणि थोडासा पर्यावरणाचा पार्ट आहे याच्यामध्ये। इतकं जास्त मोठं नाहीये, लक्षात ठेवा, इतकं जास्त मोठं हे विषय नाहीयेत। ठीक आहे, एक अत्यंत माहिती अधिकार अधिनियम जर तुम्ही मार्केटमधून एखादं जर पुस्तक जर तुम्ही घेतलं, लोकसेवा हक्क अधिनियम 2015, फक्त 2च लॉज तुम्हाला वाचायचे आहेत। इतकं फार मोठी याची पुस्तकं अवेलेबल आहेत का, तर नाहीयेत। ठीक आहे, इतकं फार मोठं नाहीये हे, ह्याला व्यवस्थित 10-15 दिवस दिले तरी सुद्धा हे तुमचे 2 आणि हे तंत्रज्ञान थोडंसं वाचलं तरी सुद्धा हे तुमचं होऊ शकेल वाचून। त्याच्यामुळे ह्या पेपरचं टेन्शन तुम्ही घेऊ नका दुसऱ्या पेपरमध्ये, कारण ह्या दुसऱ्या पेपरमध्ये काय आहे, जो काय पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम आहे जे तुम्ही आता वाचलेला आहे तेच मुख्य परीक्षेला आहे दुसऱ्या पेपरमध्ये। ठीक आहे, फक्त हे माहितीचा अधिकार अधिनियम असेल 2005, त्याच्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम असेल 2015 आणि तंत्रज्ञान, हे फक्त थोडेसे विषय जे आहेत म्हणजे घटक जे आहेत, विषय पण म्हणू शकत नाही आपण याला, घटक म्हणूया, हे थोडेसे वेगळे आहेत, लक्षात ठेवा। त्याच्यामुळे इथं तुम्हाला जास्त वेळ ह्या विषयांची तयारी करायला लागणार नाही। आता खरा प्रॉब्लेम तुमचा काय होईल, जर तुम्ही फक्त कट ऑफचा विचार करत बसला आणि त्याच्यानंतर मग रिझल्ट आल्यानंतर जर तुम्ही म्हटला की मी मराठी आणि इंग्लिशचा अभ्यास करतो, मराठीचा एक वेळ तुम्ही कसं तरी करू शकाल पण इंग्लिशचं करणार काय। त्याच्यामुळं ह्या विषयाला जे आहे मराठी आणि इंग्रजी या विषयाला आहे हा तुमच्या टाइम टेबलमध्ये तुम्ही वेळ राखून ठेवा। जर तुम्हाला असं वाटते की मी बाउंड्रीवरती आहे तर रिझल्टची वाट बघत बसू नका। मराठी आणि इंग्रजीला समजा तुम्ही 8 तास अभ्यास करताय तर त्यामधले कमीत कमी 1 ते 1.5 तास जो आहे हा तुम्ही मराठी आणि इंग्रजीचा अभ्यास करायला सुरुवात करून घ्या। आत्तापासूनच सुरुवात याची करा। ठीक आहे, आणि ज्या वेळेला रिझल्ट लागेल त्याच्यानंतर मग तुम्हाला समजूनच जाते की बाबा माझं झालेलं आहे की नाही। मग समजा रिझल्ट 60 दिवसांनी लागला, ठीक आहे, किंवा 80 दिवसांनी लागला, तर तोपर्यंत तुम्ही अभ्यास करायचं थांबवणार आहात का मेनचा,
तर मेनचा अभ्यासक्रम थांबवणार नाही आहात, लक्षात ठेवा, थांबवायचाच नाही. तर हे 60 ते 80 दिवस जरी तुम्हाला हातामधून जर तुमच्या वाया घालवायचे नसतील तर आत्तापासूनच तुम्ही मराठी आणि इंग्रजी या विषयाचा अभ्यासक्रम ज्यांचा कट ऑफ बाउंड्रीवरती आहे त्यांनी करायला साइड बाय साइड सुरुवात करा. ठीक आहे. हे कशासाठी म्हणतोय तर याचा फायदा जो आहे, समजा तुमचं लकीली झालं तर गुड आहे, समजा नाही झालं गट क ची पूर्वपरीक्षा तुम्ही क्लिअर होऊ शकाल, कारण तुम्ही जे गट ब ला जो काही तुम्ही गोंधळ घातलेला आहे हा तुम्ही आता सगळ्या व्यवस्थित क्लिअर केलेला असेल. त्याच्यामुळे गट क ची पूर्वपरीक्षा तुमची निघाली तर त्याच्यानंतर पुन्हा एकदा मराठी आणि इंग्लिश आणि पुन्हा हे सगळं तुम्हाला करायचंच आहे. त्याच्यामुळे तुमची एकदा रिव्हिजन पुन्हा तुमची चालू होईल आणि ॲटलिस्ट गट क ची पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा हे तुम्ही क्रॅक करू शकाल. आणि याचा दुसरा फायदा असा आहे की लगेच 2025च्या ज्या परीक्षा असतील त्या लगेच नोव्हेंबरमध्ये पुन्हा कंबाईनची परीक्षा जी आहे ती पूर्वपरीक्षा जी आहे ती होणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही या फ्लो मधून अजिबात बाहेर कुठेही पडत नाही आहात. ठीक आहे. याचा अर्थ माझी पूर्वपरीक्षा निघलेली नाही म्हणून मी मराठी इंग्रजी करायचंच नाही असं करू नका अजिबात. ही चूक अजिबात इथून पुढे करू नका. थोडासा साइड बाय साइड करा, कारण जर रिझल्ट आल्यानंतर जर तुम्ही म्हटला मराठी आणि इंग्रजी करतो तर त्यावेळी वेळ अतिशय कमी उरलेला असेल तुमच्याकडं आणि त्या जितक्या कमी वेळेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल होणार नाहीत. त्याच्यामुळे कट ऑफच्या आणि याचा त्याचा विचार करू नका. रियालिटीवरती या, प्रॅक्टिकली विचार करा की काय करायचं आहे आणि जे करायचं आहे ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. ज्यांना समजलं ते फॉलो करतील, ज्यांना नाही समजलं तुम्ही बिंदास मग कट ऑफचा विचार करत बसा. वेळ निघून गेल्यानंतर मग पुन्हा चॅनलवरती येऊन जर हा व्हिडिओ बघितल्यानंतर वाईट वाटेल. त्याच्यामुळे आत्तापासूनच मराठी आणि इंग्रजीचा अभ्यासक्रम जो आहे तो तुम्ही साइड बाय साइड सर्वांनी चालू जो आहे हा तुम्हाला ठेवायचा आहे. मग दुसऱ्या पेपरमधले हे राहू दे, माहिती अधिकार अधिनियम असेल, लोकसेवा हक्क अधिनियम असेल, 2015 तंत्रज्ञान असेल, हे राहू दे, तुमचं होऊन जाईल. ठीक आहे. हे वाचून तुम्ही 10 दिवस वगैरे दिले तर हे त्याच्यामध्ये होऊन जाईल. पण जर इथं मराठी आणि इंग्रजी जर तुम्ही व्यवस्थित केलेलं नसेल तर तुम्ही कट ऑफ पासून हुकू शकता, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असेल, अजिबात कोणी मिस आउट करू नका. व्यवस्थित साइड बाय साइड या गोष्टी सगळ्यांनी फॉलो जे आहे ते तुम्हाला करायचं आहे. सो ज्यांना कोणाला वाटते काठावरती आहे त्यांनी ॲटलिस्ट मराठी आणि इंग्रजी तरी व्याकरण वाचायला सुरुवात करायला पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यामुळे कट ऑफचा विचार करत इथून पुढे कोणीही दिवस जो आहे हा कृपया करून तुम्ही वाया घालवू नका. सर्वांना कळकळीची विनंती आहे, कारण ह्या मिस्टेक्सच आपलं वर्षभर जरी तुम्ही झालाच आणि जर तो अभ्यासक्रम जर कंप्लीट नाही केला तर मग पुढे निघून उपयोगच काय होणार. ठीक आहे. याचा सुद्धा कुठेतरी बॅक ऑफ माइंडला तुमचा विचार असला पाहिजे. त्याच्यामुळे सर्वांनी कुठेतरी शांत डोक्याने विचार करा आणि प्लॅनिंग करा आणि एक्झिक्युशन करायला सर्वांनी सुरुवात करून घ्या. जर तुम्हाला समजलं असेल तर नक्कीच व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.